सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। रत्नागिरीतील सेनेचे तीनही आमदार ठेकेदारी करत असल्याने जिल्ह्याचा विकास रखडलाय। यामुळे जिल्हा परिषद दिवाळखोरीत निघाली आहे। तर खासदार विनायक राऊत हे शिगमातले गोमू असल्याची घणाघाती टीका माजी खासदार निलेश राणे यांनी लांजा इथल्या सभेत केली आहे। पाहूया काय म्हणाले निलेश राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। जसं इलू त्याच्या भाषणामध्ये बोलला ही सगळी लोक एकत्र एका मंडपात जमवणं, लांज्यामध्ये भर उन्हामध्ये पालख्यांचे कार्यक्रम सुरू असताना ही विजयाची नांदी आहे। हे आता कोण असं समोर बसत नाही। शिवसेनावाल्यांचे कार्यक्रमच होत नाहीये, कुठे जाहीर सभाच दिसत नाही। आम्ही जिथे जाहीर सभा घ्यायला जातो आमच्या मागून जाहीर सभा घ्यायला येतात। आता इथे झाली आहे पुनसमध्ये, आमच्या मागे कदाचित जाहीर सभा घेतील सुद्धा। अशा जाहीर सभा घेतात, समोरून टाळी वाजवत नाही, इकडेही सगळे मोबाईलवर बसलेले असतात। अशा त्या शेमड्या सभा घेतात। बघा आपल्या शिवसेनेच्या सभा कधी समोरून एक टाळी वाजत नाही, भर उन्हामध्ये तुम्ही सगळे इकडे बसलेले आहात। इलू बंदरीचं भाषण झालं, तुमच्यामध्ये जोर जास्त दिसतोय माझ्यापेक्षा, या गोष्टीचा मला खरोखर आनंद आहे। हे असं साधारण सगळ्यांना मिळत नाही, किती जरी प्रयत्न केला तरी हे सगळं मिळत नाही। मी तेच सांगत आलो, मागच्या 5 वर्षामध्ये खासदारांनी काय केलं। एक वास्तू उभं केलेली तुम्ही मला दाखवा। माता भगिनी इथे मोठ्या प्रमाणात आहेत, कुठले उद्योग धंदे इथे उभे केले। महिला सक्षमीकरण फक्त घोषणा द्यायच्या, तरुण वर्ग इकडे आहे। मागे तो रोजगार मेळावा काढला होता, मुलाची रांगेत उभी होती लांज्यामध्ये, एक इंटरव्ह्यू सुद्धा झाला नाही। मुलांना पाणी सुद्धा विचारलं नाही। रोजगार मेळावा कोणाचा? खासदाराचा नाही, ती कुठली तरी केंद्रातली स्कीम आहे। केंद्रातली स्कीम राबवली तरी पण खासदारांना नोकऱ्या द्यायला जमल्या नाहीत, इंटरव्ह्यू घ्यायला जमले नाहीत। नुकसान कोणाचं झालं? लांज्याचं झालं, माझ्या जिल्ह्याचं झालं। आता आमच्या तरुणांनी इकडे नोकऱ्या मागायच्या नाही तर मग कुठे जायचं? नोकऱ्या आहेत कुठे कोकणामध्ये? मागच्या 25 वर्षामध्ये सत्ता यांची आहे। माझा संघर्ष शिवसेनेची यामुळेच आहे। जिल्हा परिषद तुमच्याकडे आहे, आमदारक्या तुमच्याकडे, पालकमंत्री तुमच्याकडे, खासदार तुमच्याकडे, मग या सगळ्या पदांचं केलं का? काय एवढी बेरोजगारी वाढली आमच्या या जिल्ह्यामध्ये? आज मुलांनी करायचं काय? कोल्हापूर, पुणे, मुंबई, आता नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या नाहीत। आमच्या मुलांनी फक्त हात पसरवायचे, नोकऱ्या कुठे आहेत? उद्या काय मुलांनी हत्यार उचलायची नोकऱ्यांसाठी? येथील तुमच्याकडे प्रचाराला विचारा तुम्ही की 5 वर्ष आम्ही तुम्हाला सत्ता दिली, 5 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, फक्त राणेंना शिवाय घालून काय होणार नाही। नोकऱ्या कुठे? चला तुम्हाला प्रदूषण करणारे कारखाने नको, प्रदूषण न करणारे कारखाने द्या। असं काहीतरी इकडे उभं राहू द्या ज्याच्यामुळे आम्हाला कळेल की नाही इकडे काम चाललंय। आम्ही फक्त विरोधाला विरोध करणार नाही, फक्त आम्ही विरोधक आहेत म्हणून आम्ही त्यांचा विरोध करतो अशातला भाग नाही। आपला जिल्हा दिवाळखोरीत जातोय, उद्ध्वस्त होतोय। आपल्याकडे सांगण्यासारखं आता काय राहिलेलं नाही। आपण कोणाकडे मागायचं? देणारच देत नाहीये, मग तुम्ही कोणाकडे मागणार आहे? म्हणून माझा संघर्ष आहे। आज पण लांज्यामध्ये असेल, रत्नागिरीमध्ये असेल, सगळ्या माझ्या मतदारसंघाच्या तालुक्यांमध्ये अगदी थेट मंडणगड पर्यंत सर्वात मोठा विषय पाण्याचा आहे। मार्च महिन्यामध्ये आपण 40 डिग्रीवर आपण आलो। विचार करा मे महिन्यामध्ये काय अवस्था होईल। लोक बोरवे ठोकून सुद्धा पाणी लागत नाही आपल्या कोकणामध्ये। 4000 मिलीमीटर पाऊस पडतो आपल्या जिल्ह्यामध्ये, पण आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी पाणी टंचाई आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे। ज्या गावात मी जातो, साहेब बाकीचं सगळं राहू द्या, पहिला पाण्याचा प्रश्न सोडवा। ही अवस्था विचारा पाटील साहेबांना, औरंगाबाद मध्ये किती इंच पाऊस पडतो, किती मिलीमीटर पाऊस पडतो आणि इथे किती मिलीमीटर पाऊस पडतो।
नियोजन हे कोणी करायचं असतं? सत्ताधाऱ्यांनी करायचं असतं. जे पदावर आहेत त्यांनी करायचं असतं. यांच्याकडे नियोजन नाही. फक्त वेडी वाकडी भाषणं करायची, फक्त कोणाच्या घरात जायचं, त्यांचंच खायचं आणि म्हणे खासदार आमच्या घरात येऊन गेला. काय करायचं असा काळ खासदार? अरे खासदार पण कसा व्यवस्थित दिसला पाहिजे, की वाटला पाहिजे खासदाराला, बघा आमचे पाटील साहेब, बघा मी. अरे वाटला की कोणतरी रुबाबदार चाललाय. हा शिमग्यातला गोमू वाटतो. हा कसला खासदार? ह्याचा काय संबंध आहे खासदारकीशी? अहो 4.5 करोड रुपये निधी जो खासदाराला मिळतो वर्षातून 5 कोटी, 5 वर्षाचे 25 कोटी, त्याच्यापैकी 4.5 कोटी खर्चच झाला नाही. ते 4.5 कोटीची गरज नाही करत नाही किंवा लांज्याला, पण ते गृहीत धरतात की आम्ही झेंड्याच्या खाली मतदान मागतो. विनायकरावचा कोण कुत्रा विचारतो? झेंड्याच्या खाली मतदान मागायचं म्हणजे लोक आपल्याला मत टाकणार, धर्माच्या नावावर मागायचं म्हणून लोक आपल्याला मत टाकणार. बस झालं आता कोकणामध्ये. आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये बघा, सगळे जिल्हे पुढे चालले, दरड उत्पन्नामध्ये खूप पुढे निघून गेले. आपणच रत्नागिरी मागे आहोत. अहो 22व्या क्रमांकावर आहोत. बाजूला सिंधुदुर्ग 5व्या क्रमांकावर आहे, रायगड 8व्या 9व्या क्रमांकावर आहे. मग आज आपला रत्नागिरी 22-23व्या क्रमांकावर का? विचारायची वेळ नाही आली का? अहो सगळी सत्ता ह्यांना देऊन बघितली. पालकमंत्री कोण अर्ध्या रत्नागिरीला माहित नाही, अर्ध्या काय 100% रत्नागिरीला माहित नाही. या जरी सभा मंडपाला विचारलं, हो तुमचा पालकमंत्री कोण, तुम्हाला माहित सुद्धा नसेल, कारण का मुंबईचा आहे. तुमच्या आमदाराची एवढी पण लायकी नाही की उद्धव ठाकरेंनी त्याला पालकमंत्री काय मंत्रीपद तरी द्यायला पाहिजे. पण तुमचा आमदार त्या लायकीचा नाही असं उद्धव ठाकरे म्हणतायत, मी नाही. किती टन झाले या आमदाराला? 3 टन झाले. 3 टन आमदार आणि पालकमंत्री तुमचा कोण? मुंबईचा जोगेश्वरी मतदारसंघ. 3 आमदार शिवसेनेचे, बाजूला उदय सामंत, इकडे राजन साळवी, तिकडे सदानंद चव्हाण. पण पालकमंत्री कुठले? मुंबईतले. उद्धव ठाकरेंनाच माहिती आहे बिनकामाचे आहेत, महिना का मत टाकायची. बाजूला गीते साहेब अवजड उद्योग मंत्री, एक तरी उद्योग आणला का? हो कोकणाने यांना भरभरून दिलं. मी काय विरोधाला फक्त विरोध सांगत नाही. यांनी कोकणाला काय दिलं विचारायची तर वेळ आलेली आहे. हे पालख्याने येणार, तुमच्या समोर फक्त गोड गोड बोलणार, तुमचंच खाणार आणि परत काही देणार नाही. आपण किती वर्ष असंच काढायचं? अहो मुलं, माझ्याकडे अनेक मुलं जी काय प्रस्ताव, जे काय त्यांचे बायोडेटे घेऊन येतात ना, हजारो मुलं बेरोजगार आहेत रत्नागिरीमध्ये, हजारो मुलं. और राणे साहेबांनी तिकडे 650 बेडचं हॉस्पिटल काढलं. या खासदारांनी दुकान तरी काढलं का? एक दुकान की विनायकरावचं दुकान असं दिसतंय तुम्हाला कुठे? आहे कुठे? आता ह्याला वडापाव खायचा कुठे वाटला? सभागृहामध्ये. विचार करा. तिकडे लांजाचे प्रश्न नाही मांडले, तुमच्या निगडीत असलेले प्रश्न नाही मांडले. विषय कुठला मांडला की आता तो वडापाव खात नाही. अरे तुझा वडापावचा स्टॉल आहे काय? तुझा काय संबंध वडापावशी? अरे माझ्या कोकणातले प्रश्न, असंख्य प्रश्न पडले, तो महामार्ग अजून होत नाहीये. आम्ही खासदार असताना 2014च्या अगोदर 1 टप्पा पूर्ण झाला धारापात्र देवीचा, मग अजूनपर्यंत रत्नागिरीचा का होत नाही ही विचारायची वेळ नाही आली आहे का? तिथे झारात पात्र देवी पूर्ण झाला, इकडे इंदापूर पर्यंत पूर्ण झाला, मग फक्त रत्नागिरीत का होत नाही? हे सगळे ठेकेदार एक झाले. उदय सामंत तिकडचा ठेकेदार, इकडचा राजू साळवीला पार्टनर घेणार, तिकडे सदानंद चव्हाण ठेकेदार. हे सगळे ठेकेदारांची संघटना आमदार खासदार झाले. त्यांना माहिती आहे इथे देण्यासारखं काय? लोक फक्त धर्माच्या नावावर देणार, त्या भगव्या झेंड्याच्या नावावर देणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर देणार. एक घोषणा दिली की म्हणजे लोक इथे विरघळणार, त्याला कळणार. जुनी 2 भाषणं तिकडे बाळासाहेब ठाकरेंची दाखवली की लोक विरघळतात आणि मतदान करतात फक्त शिवसेनेला. हे गृहीत धरलंय त्यांनी. अशी नाही जिल्हा परिषद दिवाळखोरीत चालली आहे. उपसभापती तिकडचा संगमेश्वरचा,
प्रत्येक शिक्षकाकडून हजार रुपये घेतोय, भ्रष्टाचाराचा आरोप झाला पण त्याची तक्रार सुद्धा कोण घेत नाही. 1200 शिक्षकांनी तक्रार केली की हा उपसभापती आमच्याकडून हजार रुपये घेतोय, 20-25 लाख रुपये कमवले फक्त लोकांवर, फक्त शिक्षकांवर, पण त्या उपसभापतीवर कोणी तक्रार सुद्धा घेत नाही. विचार करा, हे उद्या अंगावर येतील तुमच्या. आमचं काय नाही, एक निलेश राणे होता असं कोणाला वाटत होतं की चला एक निलेश राणे उभा राहिला शिवसेनेच्या समोर. 25 वर्षानंतर एक कोणतरी बोलायला उभा राहिला, एक व्यासपीठ तयार झालं, स्वाभिमान पक्ष नाव आहे त्याचं. एक व्यासपीठ तयार झालं. उद्या जर परत हे लोक निवडणुका जिंकले, परत जिल्हा परिषद जिंकले, हे व्यासपीठ नाही राहणार तर तुम्ही कोणाकडे हात पसरवणार? हे अंगावर येतील तुमच्या. कारण त्यांनी गृहीत धरलंय की इथे पारंपरिक शिवसेनेलाच मतं मिळणार. उद्धव ठाकरे कधी येताना दिसतात? अहो आमचा साहेब गावामध्ये आला माजी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे कधी व्यासपीठ किंवा महामार्ग सोडून कधी कुठे जातो काय? उद्धव ठाकरे कधी कोकणात दिसतात काय? विचार करा, शेवटचे उद्धव ठाकरे कधी बघितले होते? आता रेस्ट हाऊस मध्ये रत्नागिरीच्या अध्यादेश आणला होता नाणारचा अध्यादेश दाखवला कुठे? रत्नागिरी रेस्ट हाऊस वर. याची हिंमत नाही नाणारमध्ये जायची. लोक चपलेनी मारतील. जो लोकांना त्रास झाला मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये, जर अध्यादेश रद्द होणार होता, झाला होता, तर नाणारला जाऊन का नाही दाखवला? हिंमत नाही. आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यांनी ठरवलेलं आहे की आपल्याला आता बदल घडवायचा आहे, आपल्याला आता बदल हवा आहे. तर फक्त तुम्ही एकदाच, कारण एकदा संधी गेली तर परत संधी येणार नाही. एकदा वेळ निघून गेली तर परत पिढी उभी राहत नाही. एकदाच असा कोणतरी माणूस जन्माला येतो आणि म्हणून साहेबांनी हा पक्ष जन्माला घातला. तुमच्या कोकणातला पक्ष आहे, लक्षात ठेवा. इकडचे तिकडचे पक्ष नाहीये. तुमच्या कोकणातल्या माणसाने हा पक्ष जन्माला घातलाय. कोकणी माणूसच निवडून आला पाहिजे, कारण का तोच तुमची बाजू तिकडे मांडेल. आज फक्त बघा, राणेसाहेब त्या सभागृहात नाहीत, त्या मंत्रिमंडळात नाहीत, तर काय अवस्था झाली कोकणाची? कोण का 5 रुपये पण देत नाहीत कोकणाला. तिथे भांडणारच होतं, कोण राहिला नाही. त्या मंत्रिमंडळामध्ये जर साताऱ्याला गेलं, तुमच्या सांगलीला गेलं, कोल्हापूरला गेलं, तर माझ्या कोकणामध्ये पण मिळाला पाहिजे असं सांगणारे एकमेव माणूस तिकडे होता. त्यांचं नाव आहे नारायण राणे. आज भाताचं नुकसान भरपाई होते, कोण मागायला जात नाही. मच्छीमाराचे प्रश्न कोण विचारत नाही. मच्छीमार विचार असेच भांडत बसले समुद्रात. वाळूवाले लोक अधिकारी अंगावर येत आहेत. वाळूवाले खचले, संपले. चिरेवाले संपले. ठेकेदार फक्त एक झाले, कारण का तो एक चोर तिकडे बसलाय, किरण सामंत नावाचा रत्नागिरीचा. ठेकेदार संघटनाही संपली. रोजगाराचं काही साधन शिल्लक राहिलं नाही. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो. मी लांबलचक भाषण तुम्हाला करणार नाही, कारण आज साहेबांना भाषण करायचं. मी नेहमी पुण्याला येतच असतो आणि इलू बंदेरी जोपर्यंत इकडे आहे तोपर्यंत निलेश राणेच इकडे आहे असं मी समजतो. आणि म्हणून मला या भागाची मला काय टेन्शन नाही. कारण का 1 नंबरचं काम राणे साहेबांनी मला सांगायचंय. जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं काम जर कोण करत असेल तर तो आमचा इलू बंदरी करतोय आणि त्या गोष्टीचा मला अभिमान आहे. सावली सर्व काम करतोय. त्याला कोणी सांगत नाही की निलेश राणेचा प्रचार जाऊन कुठे करायचा. निलेश राणेला कुठली भाषा आवडती, कुठल्या भाषेमध्ये तुम्ही बोलायचं. राणे साहेबांना कसा कार्यकर्ता पाहिजे, तर इलू बंदरी सारखा पाहिजे. आणि म्हणून मला त्याचा अभिमान आहे. आणि म्हणून इकडे सावली सारखं माझं काम होतंय. तुम्ही फक्त लक्षात ठेवा, एकदा निलेश राणे खासदार झाला तर पुन्हाच नाही, हा परिसर पूर्ण मी दत्तक घेईन. पाहिजे तो विकास तुम्हाला देईन. तुम्ही निधी द्यायचा आणि माझ्याकडून घेऊन जायचा. निलेश राणे हा तुमचा अधिकार आहे. तुम्हाला निलेश राणेकडे मागायची गरज नाही. मी तुमचा घरचा आहे. तुम्ही सांगायचं, माझ्याकडून हक्काने घेऊन जायचं. कधी तुम्हाला दुसरीकडे जायची गरज पडणार नाही, एवढं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आणि परत एकदा तुमची सेवा करण्यासाठी त्या देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहामध्ये मला पाठवा, एवढीच विनंती करतो आणि रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.